ठाण्यात मविआच्या बंडाला काँग्रेस अध्यक्षांची फूस। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही अशी स्थिती असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे। ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात झालेल्या बंडखोरीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचीच फूस असल्याचे उघड झाले आहे। व्हायरल संभाषणामुळे झाली पोलखोल। कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मनोज शिंदे यांनी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना फोन करून कल्पना दिली होती। त्यावर प्रत्युत्तरादाखल चव्हाण यांनी अनुमती दर्शवत अर्ज भरण्याची हमी दिली। या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मविआमध्ये संशय कल्लोळ माजला आहे। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांना काँग्रेस अध्यक्षांनीच फोनवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या व्हायरल संभाषणाने काँग्रेसची पोलखोल झाली आहे। ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाण्यात काँग्रेसच्या वाट्याला भिवंडी आणि मीरा भाईंदर या अवघ्या 2च जागा आल्या आहेत। त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांत नाराजी उमटून ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मविआमध्ये बंडाळी माजली आहे। कोपरी पाचपाखाडीतून महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात मविआमधून उबाटा गटाचे केदार दिघे रिंगणात आहेत। अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे आणि काँग्रेसचेच सुरेश पाटील खेडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला असल्याने शनिवारी काँग्रेस अध्यक्ष चव्हाण यांनी दोन्ही बंडखोरांचे काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबन केल्याचे जाहीर केले। हे बिनबुडाचे आरोप आहेत, परंतु मी या बाबतीत फार सिरियस झालेलो आहे। विक्रांत चव्हाणने जे आरोप केले त्यांनी 42 तासामध्ये ते मागे घ्यावे, तर मी अब्रूनुसार जाऊन त्यांना जेलमध्ये टाकीन सांगतो तुम्हाला। या बाबतीमध्ये आधी तर त्या विक्रांत चव्हाणांना 6 वर्ष काढले महानगरपालिकेमध्ये आदेशाचे पालन न केल्यामुळे। त्याच्यामुळे त्यांनी त्याचं बघावं। माझ्याबद्दल जे आहे ते संपूर्ण 17-18 उमेदवारांनी जे फॉर्म भरले आम्ही सर्व एकत्रपणे सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे आमचे अध्यक्ष राहुलजी आणि सोनियाजी यांच्याकडे अपील करणार आहे। ज्याप्रमाणे विशाल पाटील यांनी आघाडीमध्ये अन्याय झाल्यानंतर उमेदवारी भरली लोकसभेची, त्यांना 6 वर्षासाठी काढलं होतं, त्यांनी अपील केलं, त्यांचं अपील मान्य करून त्यांना पक्षात घेतलं आणि आज ते काँग्रेसचे खासदार आहेत। त्याप्रमाणे माझा अधिकार आहे, माझ्याबरोबर ज्या लोकांनी काँग्रेस या घटक पक्षामुळे अन्याय झालाय त्या लोकांनी जे अपक्ष फॉर्म भरलेत ते आम्ही अपिलात जाऊ आणि मला पूर्ण विषय आहे, माझा पक्ष मी काँग्रेसचा होतो, काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचा राहील। प्रचार रॅलीमध्ये जे शक्ती प्रदर्शन होते ते मलाच खरं माहिती नव्हतं एवढं काय होतंय। पहिल्या दिवशीची सुरुवात अंदाजे मी 200-300 कार्यकर्ते वगैरे समजलो होतो, परंतु त्यांना जेव्हा कळलं की मी या ठिकाणी कुठल्या उद्देशाने मी ही निवडणूक लढवतोय त्याप्रमाणे 2-2.5 हजार वर्षाच्या वरती आता तुम्ही बघताय मोठा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा वाढतोय। आज 3-3.5 हजार लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते होते, मंडळाचे सदस्य होते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी होते, सर्वसामान्य नागरिक होते, काही ज्येष्ठ नागरिक त्यांना ते माझ्या रॅलीच्या रथामध्ये बसतात, त्यांना चालता येत नाही। अशा प्रकारचं प्रेम उसंडून जे आलेलं त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी 7 हा माझा लकी नंबर आहे आणि 7 नंबर मला मिळालेला आहे। त्याच्या समोर माझं नाव आहे, फुगा ही निशाणी आहे, त्याच्या समोरचं नागरिक माझं बटन दाबून माझ्यावर प्रेम व्यक्त करतील आणि हे जे चाललंय त्याच्या पलीकडे जाऊन मला मतदान करून मला त्यांच्या सुख दुःख आणि ऐश्वर्यामध्ये आणि त्यांच्या प्रश्नामध्ये पूर्ण करण्याच्या माध्यमातून मला सहभाग करून घेतील आणि मला विधानसभेवर आमदार म्हणून पाठवतील एवढं मला खात्रीने वाटायला।